युद्धखोर पाकिस्तानला मदत करणं तुर्कीला चांगलंच महागात पडलंय, कारण भारतानं पाकवर केलेल्या हल्ल्यात तुर्कीचे 2 सैनिक ठार झालेत। त्यामुळे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकला मदत करणं तुर्कीला भोवल्याचं दिसतंय। तुर्कीनं पाकिस्तानला कशी मदत केलेली आहे आणि ती त्यांच्या अंगाशी कशी आली आहे पाहूयात। भारताचा पाक बरबार, तुर्कीचे 2 सैनिक ठार। पाकिस्तानला मदत करणं तुर्कीला पडलं महागात। दहशतवाद्यांच्या पोशिंद्याला मदत तुर्कीच्या अंगाशी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला। भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकमधील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले। यानंतर पाकने भारतावर हल्ल्याचे अयशस्वी प्रयत्न केले। मात्र या सगळ्या संघर्षाच्या वातावरणात पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला तो तुर्की आहे। शस्त्रास्त्र, ड्रोन पुरवण्यापासून ते आपले सैनिक पाठवण्यापर्यंत तुर्कीने पाकिस्तानला मदत केली। मात्र पाकिस्तानला ही मदत करणं तुर्कीला महागात पडलंय, कारण भारताने पाकवर केलेल्या हल्ल्यात तुर्कीचे 2 सैनिक ठार झाले। भारत-पाक संघर्षामध्ये तुर्कीनं उघडपणे पाकिस्तानला साथ दिली। ऑपरेशन सिंदूर आधीच तुर्कीची युद्धनौका कराची बंदरात दाखल झाली होती। त्यानंतर तुर्कीच्या C-130 विमानाने कराचीत लँड केलं। या विमानातून तुर्कीने पाकिस्तानला शस्त्रास्त्र पाठवल्याचा दावा करण्यात आला होता। भारतावर हल्ला करण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन्स पाठवले। पाककडून भारतावर हल्ल्यासाठी तुर्कीच्या 350हून अधिक ड्रोनचा वापर करण्यात आला। तुर्कीने पाकच्या मदतीसाठी आपले काही सैनिकही पाठवले होते। भारतानं पाकवर केलेल्या हल्ल्यात तुर्कीचे 2 सैनिक ठार झाले। आणि जेव्हा ड्रोन डिस्ट्रॉय झाले आणि ड्रोनच्या लॉन्च पॅड्सवर हल्ला करण्यात आला, त्यावेळेला हे लोकसुद्धा हताहत झाले असतील किंवा मारले गेले असतील तुर्कस्तानचे सैनिक। त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याची काही बाब नाही आहे, कारण हे त्यांच्याकडे आत्ताच आलेले ड्रोन्स आहेत। आतापर्यंत पाकिस्तानकडे नव्हते ड्रोन्स एवढे मोठे। दहशतवाद्यांचा पोशिंदा असलेल्या पाकिस्तानला मदत करून तुर्की हा एक प्रकारे दहशतवादालाच पाठिंबा देत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र त्याची किंमत तुर्कीला चुकवावी लागली आहे। दहशतवादामुळे पाकिस्तानची जशी दुर्दशा झाली आहे, तशी तुर्कीची व्हायला वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।